आपला आवाज कोकण 24 तास। कोकणात आणि विशेष करून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिमगोत्सवाला सुरुवात झाली असल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण पसरले आहे। कोकणातील पालख्यांना आता रूप लागले। रूप लागणे म्हणजे देव पालखीत बसवणे आणि देवाला सजवणे। पोमेंडी खुर्द मधील श्री महालक्ष्मी पालखीला रूप लागले। ढोल ताशांच्या गजरामध्ये अतिशय भक्तिभावाने देव पालखीमध्ये बसवून सजवण्यात आलाय आणि आता पालखी मानाची होळी तोडण्यासाठी गावाच्या सीमेबाहेर जाईल आणि होळी अंगा खांद्यावर खेळवत गावात ठरलेल्या ठिकाणी आणून उभी केली जाईल। काय नेमकी शिमग्याची परंपरा आहे, कोणत्या देवीचा उत्सव आहे आणि कशा पद्धतीने हा उत्सव शिमगोत्सव साजरा केला जातो? नमस्कार। श्री महालक्ष्मी देवस्थान पोमेंडी खुर्द काजरघाटी या गावचा हा शिमगोत्सव आता सुरू झालेला आहे। रुपं लागण्यापासून रुपं उतरवेपर्यंत हा शिमगोत्सव साजरा होतो। त्याप्रमाणे इथे रुपं फाल्गुन एकादशीला लावली जातात, तो आजचा दिवस इथे साजरा होत आहे। त्याचप्रमाणे द्वादशीला होळी तोडण्याचा कार्यक्रम असतो, तोही पारंपरिक रीतीने शांततेमध्ये तो पार पाडला जातो। यावर्षी प्रतिवर्षीप्रमाणे रत्नागिरीत होळी तोडण्याचा कार्यक्रम आहे आणि तसंच त्रयोदशीला येथे शिमगोत्सव साजरा होतो। होळी उभी राहते, पालखी नाचवण्याचा कार्यक्रम होतो आणि तिथे सर्व भक्तगण येतात, बाहेर गावून येतात, सगळे मानकरी येतात, सगळे माहेरवासीन येतात, त्यांचे गारगाराणे तिथे घातले जातात आणि सर्वांच्या मनोकामना परिपूर्ण सांगून तो शिमगोत्सव पार पडतो। त्यानंतर ठरल्याप्रमाणे दिवसांच्या ही पालखी महालक्ष्मी महाकाली व्याघ्रांबरी या पालखीमध्ये विराजमान असतात। त्या गावभेटीला जातात, सर्वांच्या गावी भेटी होतात आणि अमावस्येच्या आधी तिथे रूप उतरल्याचा कार्यक्रम पार पडतो। आई महालक्ष्मी महासरस्वती महाकाली व्याघ्रांबरी आई आता बाजून शिमगोत्सव सुरुवात झालेली आहे। त्याप्रमाणे आज पाचपंचमीपासून शिमगोत्सवाला खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे। त्याप्रमाणे पाचपंचमीपासून रूपं लागल्यापासून रूपं उतरवेपर्यंत सर्व खेळ खाना तो आनंदाने पार पाडून देईल। उद्या सीमेच्या बाहेर जाणाऱ्या होळी तोडण्याच्या कार्यक्रमाला रंगापरांगणी तिथे सर्व कार्य निर्विघ्न पार पडू दे। कोणाच्या हातून कळत नकळत चूकभूल झाली तर आपली क्षमा कर। काय कोणाला विघ्न आणायचा विचार केला तर त्याला तो आपली चांगली बुद्धी दे। तुझा सर्व सण उत्सव शिमगोत्सवाचा चांगल्या रीतीने निर्विघ्न पार पाडून घे। सर्वांच्या मनोकामना इच्छा आकांक्षा परिपूर्ण कर। कोणाच्या घरामध्ये काय आधार कोण असेल ते दूर कर। कोणाच्या घरामध्ये काय कोणाचे चार हात झाले असेल तिथे चाराचे साथ होऊ दे। त्या कामा धंद्या व्यवसाय सर्वांच्या चांगली मनोकामना परिपूर्ण कर। सर्व चतुर्सीमेला ग्रामस्थांना सदस्यांना सर्वांना मानकऱ्यांना सुखी ठेवणी सांभाळ। कोकणात तेरसे भद्रे पौर्णिमेचा असा शिमगोत्सव साजरा केला जातो आणि हा शिमगोत्सवाचा उत्साह आता पुढील काही दिवस कोकणात दिसणार आहे। शिमगा हा कोकणातील एक लोकप्रिय सण असल्याने शहर आणि ग्रामीण भागातील सर्व वातावरण शिमगामय बनले आहे। शिमगोत्सवाचे खास वैशिष्ट्य असते ते म्हणजे गावागावातील देवी देवतांच्या मानाच्या पालख्यांचे। किशा का भरतो हात माझा आडवायचा ठेवल्यावर काढा असं घेतलं। मी महालक्ष्मी महाकाली व्याघ्रांबरी
हां असं घ्या येस गावठ्या करतो गावठ्या तिकडनं मी आहे ना शेवटी तो हे महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास.